जालन्याचे डॅशिंग आमदार कैलास गोरंट्याल आपल्या सोबत आहे। आज तुम्ही विधानसभेमध्ये होता, राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्र्यांनी बरीच बॅटिंग केली, त्या ठिकाणी अशी चर्चा आहे, कसं पाहता याकडे? बॅटिंग करणे हे वेगळी गोष्ट असते, पण आता त्यांनी आज फक्त मोदी चालीसा वाचला त्यांनी, बाकी दुसरा काही दिलं नाही। जसा आता माझा तिसरा टर्म आहे, मी प्रत्येक वर्षी राज्यपालचं भाषण मुख्यमंत्री जे रिप्लाय देतात ते बघतो आम्ही, पण यावेळी फक्त त्याने टोमणे मारणे, कॉमेंट्स मारणे आणि उदो नरेंद्र मोदी उदो त्याच्यासाठी काय केलं नाही। कारण वाटतंय की आता त्यांना पुढच्या आता होऊ शकत नाही, पण पुढेही मी मुख्यमंत्री राहू असला त्यांनी आज जे काही सांगितलं। पण मला आज एक गोष्ट सांगायला अत्यंत वाईट वाटतं की मुख्यमंत्रीने आज सभागृहात असे कपडे दाखविले, मुलांमुलींचे कपडे, म्हणजे जसा सेल्समन असतो की बाबा एक शर्ट आहे एक पॅन्ट आहे, तसा एक शर्ट आणि एक पॅन्ट दाखवलं। म्हणजे आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्रीने असं केले नाही। ज्या मुख्यमंत्रीची जे खुर्चीची गरिमा असती, जे इम्पॉर्टन्स आज त्याने तोडून टाकली। पण ते तर क्वालिटी सांगत होते ना, पूर्वीची क्वालिटी कशी होती, आता चांगली क्वालिटी आम्ही देतो, असं बोलू शकत होते ना। प्रत्येक गोष्टीला तुम्ही उत्तर देऊ शकतात, पण असं सभागृहात आणून दाखवणे म्हणजे आज चालतो का एखादी गोष्ट? जर कोणी काही म्हटलं तर काय असं बोलायचं का? असं सेल्समन सारखं त्याने जे आज दाखवलं ते वाईट वाटलं की मुख्यमंत्री म्हणजे आपली प्रतिमा, जे आपली पोस्ट आहे त्याची गरिमा ठेवलं पाहिजे, त्यांनी ठेवली नाही। नक्कीच तुम्ही म्हणताय मोदी चालीसा वाचताय, मग बाजूला तर देवेंद्र फडणवीस पण होते। हो ना, बाजूला देवेंद्र फडणवीस होते आणि एक चिठ्ठ्या येऊ लागली होती ना, कधी देवेंद्रकडून येऊ लागली, कधी इकडून आली, तिकडून आली, आणि स्वतःचं भाषण नाही होतं आणि वाचून बोलत होते ते मुख्यमंत्री। असं 2 वर्ष झाले मुख्यमंत्रीने राज्यपालाचं भाषण न पडता एखादा पॉईंट पडला आणि बोलला तर नाही, याने चिठ्ठी दिली की त्याच्या चिठ्ठी, तो मागून एक चिठ्ठी देतो, इकडून एक चिठ्ठीवर बोलले, म्हणजे ते स्वतःचं ज्ञान नाही आहे, लोकांनी लिहून दिलं ते बोलले। विरोधक म्हणून तुम्ही पण त्या ठिकाणी बराचसा गदारोळ घालण्याचा प्रयत्न बघा। सर्वात मोठी गोष्ट त्याने एक गोष्ट अशी सांगली की रशिया आणि युक्रेनचं जे युद्ध झाला त्याला मोदी साहेबांनी बंद केलं। आता मला हे सांगा बाबा, ते युद्ध बंद आहे का? युद्ध बंद आहे? आता मुख्यमंत्र्याला हे कळत नाही, ते युक्रेन आणि रशियाच्या युद्धामध्ये देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठून आला? आणि ठीक आहे बोलले असेल की स्टॉप करा, पण यांच्यामुळं स्टॉप झाला असं होऊ शकते का? इट्स पॉसिबल आहे? म्हणजे मुख्यमंत्री बुद्धिमत्ता मला आज कळली। नक्की तुम्ही तर थेट कपाळालाच हात मारताय। पण मग तुम्ही मला सांगा, ती लढाई आधी पण चालू आहे ना, युक्रेनची आणि ते रशियाची, त्याला का मोदीनं बंद केला? आता हे कळत नाही या बाबाला। अरे मी म्हटलं रिकॉर्डवर आणा, आणि ते रेकॉर्ड घेऊन महाराष्ट्राच्या जनतेला दाखवते की आपला किती कॅलिबर आहे आपला मुख्यमंत्री बरोबर। नक्कीच, पण आता पुढची भूमिका तुमची काय असणार? कारण विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा बऱ्याच त्या ठिकाणी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्या ठिकाणी थांबवण्यात आलं। एक तर आमचं असं बोलणं आहे की ठीक आहे, तुम्ही कॉमेंट्स मारा, पण जे सभागृहाचे सदस्य नसतात, जसं राहुल गांधी नाही आहे, नरेंद्र मोदीजी नाही आहे, कोणी नाही आहे, तुम्ही यांचं घेऊन कशाला उदाहरण द्यायचं? त्यांच्या अंगावर आलं ना आज म्हणजे काय झालं, जेव्हा त्याने राहुल गांधीबरोबर बोलले, आम्ही शांतपणे ऐकत होतो, आम्ही कधी त्यांना त्रास दिला नाही, त्यांना काही डिस्टर्ब केलं। जसं मग ते राहुल गांधीचं नाव घेतलं, मग आम्ही अटॅक स्टार्ट केला, आणि मी तर असं अटॅक केलं, मुख्यमंत्र्यांनी माझं नाव घेतलं आज सभागृहात आणि त्याला डिस्टर्बच करून ठेवलं। आणि मला आज कळलं त्यांची बुद्धिमत्ता केवढी। युक्रेन आणि रशियाच्या लढाईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीने स्टॉप केलं। रे मला वा रे देवा वा, असा मुख्यमंत्री जर झाला पुढच्या वर्षात कल्याण होईल या देशाचं। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो या ठिकाणी कैलास गोरंट्याल यांनी आपली बाजू मांडलेली आणि मुख्यमंत्र्यांवरती त्यांनी टीकास्त्र सोडलं। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।